रस्त्याची धूळधाण, कचऱ्याचे ढीग, स्ट्रीट लाईटही बंद, कारभार सुधारा अन्यथा शहरात फिरू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इशारा। शहरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून अनेक घंटागाड्या बंद आहेत, त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत, स्ट्रीट लाईटही बंद आहेत। 500 ते 700 कोटी रुपयांचा बजेट असताना नागरी समस्या सोडवण्यासाठी मनपा का खर्च करत नाही, म्हणून आपला कारभार सुधारावा अन्यथा नगरसेवक अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे। महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले। त्यांनी मनपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत समस्या सोडवण्यासाठी अल्टिमेट दिला। धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले। यावेळी आयुक्तांना निवेदन देऊन चर्चाही करण्यात आली। त्यांनी निवेदनात म्हटले आहे की धुळे शहर नागरी समस्यांनी ग्रस्त झाले आहे। शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून चारचाकीच काय दुचाकी देखील नीट नेता येत नाही। खराब आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे दररोज शहरात कुठे ना कुठे अपघात होताना दिसून येतात। मनपा रस्त्याची डागडुजी करताना दिसत नाही। कचऱ्याची समस्या तर आणखीनच बिकट गंभीर आहे। निम्म्या घंटागाड्या बंद आहेत। रस्त्यावर धुळे शहरातील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात। सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून अनेक भागांमध्ये 6-6 महिन्यांपासून स्ट्रीट लाईट बंद आहेत। तक्रारी देऊन देखील पथदिवे लावले जात नाहीत। अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला उद्योग करीत आहेत। मनपा काहीही काम करताना दिसत नाही, किंबहुना मनपा जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे की काय, असा प्रश्न जनतेला पडलेला आहे। लोकांना फसविण्याचे काम मनपा करीत असून महापालिकेने रस्ता खोदणारा ठेकेदार, कचरा ठेकेदार यांच्यासह कामचुकारांवर कारवाई करण्यात यावी। महापालिकेने रस्त्यावरील रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, पथदिवे सुरू करावे, अन्यथा नागरिकांना 1 वर्ष मालमत्ता करातून सूट द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। मागण्या न मान्य झाल्यास राष्ट्रवादी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, तसेच महापालिकेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही असा इशारा यावेळेस देण्यात आला। आंदोलनात तेजस गोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रणजित भोसले, सत्यजित सिसोदे, नगरसेवक उमेर अन्सारी, वसीम बारी, राजेंद्र चौधरी, वामन मोहिते, संजय बगदे, नंदू एलमामे, भूषण कटारिया, महेंद्र सिरसाट, मनोज कोडेकर, निलेश चौधरी, इजाज शेख, निखिल वाघ, असलम खाटे, किरण बागुल, सचिन पोतेकर, महिला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सरोजताई कदम, संजीवनीताई पाटील, ॲडव्होकेट तरुणा पाटील, शोभाताई आखाडे, रुपाली झालटे आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। चला बोलायचं बरं नाही। अगर ये आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। किरण पवार साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अनिल अन्ना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढे या। अरे मनपा प्रशासनाचं करायचं काय? आणि डोकावरती काय? मनपा प्रशासनाचं करायचं काय? आणि डोकावरती काय? भ्रष्ट मनपा प्रशासनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अरे अतिशय बिकट परिस्थिती रस्त्यांची, गटारींची आणि लाईटच्या संदर्भामध्ये झालेली आहे। आज धुळे शहरामध्ये जर आपण एखादा फेरफटका मारला तर एकही रस्ता चांगला नाही, सर्वत्र खड्डे आहेत। मोठ्या प्रमाणे या खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण या शहरामध्ये वाढीस लागलेले आहे। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की घंटागाड्या या अर्ध्या बंद आहे, वेळेवर अनियमितपणे त्या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या कॉलन्यांमध्ये, वस्त्यांमध्ये घंटागाड्यांची सुविधा परिपूर्ण पद्धतीने जनतेला उपलब्ध होत नाही। अशामुळे घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे। आपण जर पाहिलं शहरामध्ये तर ठिकठिकाणी कचरा कुंड्या सुद्धा ओसांडून वाहत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आज सुद्धा घाणीचं साम्राज्य या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। याप्रमाणे सांगायला गेलं तर धुळे शहरामध्ये असे कित्येक पथदिवे आहेत जे 6-6 महिन्यापासून बंद आहे। कित्येकदा आपण जर या ठिकाणी तक्रार दिली, तक्रार देऊन सुद्धा कर्मचारी लाईट बदलत नाही। अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराची जनतेला प्रश्न पडला आहे की या मनपाचं प्रशासन काय करत आहे। 500 ते 700 कोटी रुपयाचा बजेट दरवर्षाला दाखवला जातोय आणि त्याच्यातला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केल्या जात नाही। म्हणून आज
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे आणि आमची मागणी आहे की या ठिकाणी गेल्या येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये शहरातील सर्व रस्ते या ठिकाणी दुरुस्त केले गेले पाहिजे, खड्डे बुजवले गेले पाहिजे. नसेल याच्या पुढे जोही शहरामध्ये ॲक्सिडेंट होईल, अपघात होईल, याची सर्वस्वी जबाबदारी हे मनपा प्रशासनाची राहणार आहे. या ठिकाणी ज्या चोरींचे प्रमाण वाढलेले आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी रस्ते जसे खराब आहेत तसे लाईटसुद्धा असंख्य प्रमाणात बंद आहे. त्याचीसुद्धा त्वरित दुरुस्ती झाली पाहिजे आणि कचरा कुंडीचा जो ठेकेदार आहे या ठिकाणी काम करतो आहे त्याला काय यादीत टाकलं गेलं पाहिजे. कारण ज्या शासनाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शासनाने मागे जे काही गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच्यापैकी निम्मी गाड्यासुद्धा आज बंद अवस्थेत असून एका ठिकाणी लावलेल्या आहेत. म्हणून या ठेकेदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि या पद्धतीचे जर समस्या मिटत नसतील तर आमची विनंती आहे आणि या ठिकाणी निवेदन आहे, नसेल तर या धुळे शहरातील मालमत्ता धारकांना 1 वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टीची सूट या प्रशासनाने द्यायला पाहिजे. जर या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि धुळे मनपाच्या एकही अधिकाऱ्याला या शहरामध्ये फिरू देणार नाही अशी ग्वाही आम्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत देतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यकारिणी सदस्य, फ्रंटल ऑर्गनायझेशन, प्रदेशचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी असे सर्व मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.